नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही खूप सपोर्ट करताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि सपोर्ट करताय म्हणजेच इनडायरेक्टली तुम्ही आपल्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाताय आणि त्यासाठी मी तुमचं मनःपूर्वक आभार मानतोय. आजचा व्हिडिओ तुम्हाला कळालाच असेल आणि तुम्ही हे सगळं स्क्रीनवरती बघताय, वाचताय, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघताय, राईट? सो आजचा व्हिडिओ हा बेसिकली बनणार आहे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनवरती. त्याला शॉर्टमध्ये म्हणतात BGV, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. आता मित्रांनो, आपण आतापर्यंत हे व्हिडिओ बघतोय, ठीक आहे. आपण IT चे कोर्स करतोय, ओके. आणि आपल्या याच्यातून एकच ध्येय असतं की आपल्याला जॉब मिळवणे, बरोबर. पण मित्रांनो लक्षात ठेवा, जेवढं जॉब मिळवणं इम्पॉर्टंट आहे तेवढंच हे BGV बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन क्लिअर करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. कारण एका बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमुळे तुम्ही तुमचं करिअरही बनवू शकता किंवा जर चुकून फेल झालं तर तिथे तुमची नोकरीही तुम्ही गमावू शकता. त्यामुळं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे तुम्हाला करावंच लागेल, कारण तुम्ही क्लास केलेला असतो, आपला कोर्स केलेला असतात, तेवढी मेहनत केलेली असते, इंटरव्ह्यू क्रॅक केलेला असतो. इंटरव्ह्यू क्रॅक करून तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झालेला असता आणि चुकून जरी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन कोणत्याही एखाद्या छोट्या कारणामुळे जर ते फेल झालं, ते होऊ शकलं नाही आहे, तर तुमची नोकरी तिथे धोक्यात येऊ शकते. त्यामुळं हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे काय आपण इंटेन्शनली करत नसतो, बरोबर. बट कधी कधी चुकून आपल्याकडून काही सिली मिस्टेक, छोटी एखादी मिस्टेक झाली तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. तर त्याबद्दलच आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की आपण क्लास करतोय, कोर्स करतोय, आपण नॉलेज घेतोय. मी सगळ्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या मराठी माणसांना, बरोबर. बट हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे एक सगळ्यात मोठा क्वेश्चन आहे, जे मला सगळेजण कमेंट्समध्ये विचारतात किंवा मला माझ्याशी ज्यावेळेस व्हॉट्सअप, ईमेलवरती मला बोलतात, ठीक आहे. त्यावेळेस मला हा क्वेश्चन कायमस्वरूपी प्रत्येकजण विचारतात की सर, मी या बॅकग्राऊंडचा आहे, मग माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड चेक होईल का, एम्प्लॉयमेंटचं चेक होईल का, मग ते कसं होईल. त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवतोय आणि तुम्हाला सगळ्यांना, आपल्या मराठी माणसांना आपलं एक करिअर बनवण्यासाठी एक बेस करून देतोय आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करून तुम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी, माझ्या मराठी माणसांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण हे सगळे व्हिडिओ बनवतोय. चला तर आपण सुरुवात करूयात. तर एक्झॅक्टली बघा, तर कसं आहे की बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनला शॉर्टमध्ये BGV म्हणतात. त्यामुळे कोणतं BGV म्हणलं तर कन्फ्यूज होऊ नका, त्याला बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणतात. कारण आजकालच्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे, बरोबर, कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही. प्रत्येकजण चेक करतं, बरोबर. आणि चेक करताच म्हणजे काय, तुमचे हे बॅकग्राऊंड जे असतं, आपले काय, आपण जे शिक्षण घेतलेलं आहे, आपण काय जॉब केलेला आहे, किंवा आपण फ्रेशर असेल तर आपलं शिक्षण, किंवा आपण कुठे राहतो, काय करतो, तर प्रत्येक ठिकाणी आजकाल व्हेरिफिकेशन प्रोसेस ही आहे, बरोबर. त्यामुळं कंपन्या ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करतात. त्यातल्या त्यात IT कंपनीमध्ये तर चांगलं व्यवस्थित बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन होतं. तर त्यासाठी आपल्याला रिक्रुटमेंट प्रोसेस माहिती पाहिजे. तुम्हाला मी बेसिकपासून पूर्ण डिटेलमध्ये लगेच सांगणार आहे. तर चला, आपण रिक्रुटमेंट प्रोसेस तुम्हाला माहिती असेल तर पहिल्यांदा कसं असतं, कंपनीमध्ये पहिला रिक्वायरमेंट जनरेट होते. एखाद्या प्रोजेक्टवरती किंवा कोणत्याही एखाद्या पोझिशनसाठी रिक्वायरमेंट जनरेट होते की आपल्याला हा एक रिसोर्स पाहिजे, एम्प्लॉई पाहिजे. तर पहिला आहे रिसोर्स, पहिला हायरिंगसाठी जे रिक्वायरमेंट आहे ती आयडेंटिफाय होते. दुसरा होतं की मग त्यासाठी जॉब एक डिस्क्रिप्शन क्रिएट होतं की पर्चेस इंजिनियर आहे, SAP कन्सल्टंट आहे, टेस्टर आहे, ठीक आहे, डेटा सायंटिस्ट, असे काही भरपूर सगळे पोझिशन्स आहेत, ठीक आहे. तर तिथे एक जॉब डिस्क्रिप्शन तयार होतं आणि त्या रोलमध्ये काय लागणार आहे, SAP कन्सल्टंट पाहिजे, ज्यांनी इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट केलेला पाहिजे, सपोर्ट प्रोजेक्ट केलेला पाहिजे, त्याला एवढा एक्सपिरियन्स पाहिजे, ओके. आणि त्याने हे काम केलेलं असावं, हे सगळं जॉब डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं असतं. असं हे तयार होतं, ओके. आणि मग तिसरं आहे ते मग टॅलेंट सर्च. मग याच्यावर काय करतो की मार्केटमध्ये, नोकरीवरती, लिंक्डइनवरती, ठीक आहे, रेफरल थ्रू सर्च करतात की असा कोणता कॅन्डिडेट आहे का की जो आपल्या या सुटेबल पोझिशनसाठी सुटेबल असेल, ठीक आहे. ते सर्चिंग चालू होतं. मग सर्च केल्यानंतर आपण अप्लाय करतो, मग ते रिझ्युमे वगैरे त्यांच्याकडे जातात. मग त्यातला एखादा रिझ्युमे शॉर्टलिस्ट होतं, त्याला स्क्रीनिंग म्हणतात. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन रिझ्युमेवरती. आपला रिझ्युमेचा व्हिडिओ बघितला नसेल तर लगेच बघून घ्या. तुम्ही 10 मिनिटांमध्ये रिझ्युमे कसा बनवू शकता ते आपण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे, ओके. SAP पॉईंट ऑफ व्ह्यू केला आहे. दुसरा असेल तर तो सेमच पद्धत अप्लाय होईल, थोडंफार डिफरन्स असेल, ओके. आणि त्याच्यावरून तुमचा रिझ्युमे सिलेक्ट होतो की बाबा हा कॅन्डिडेट आपल्याला सुटेबल आहे की नाही. देन मग तो सुटेबल असेल तर त्यानंतर मग त्या कॅन्डिडेटला कॉल करून त्याची बेसिक डिटेल्स घेतले जातात आणि ते ओके वाटले की त्याचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला जातो. इंटरव्ह्यू शेड्यूल केल्यानंतर तुम्ही 1-2 इंटरव्ह्यू, त्यांचे टेक्निकल राऊंड्स असतील, HR राऊंड असतील, ते क्रॅक केले की मग तुमचं 6वी स्टेप येते, इव्हॅल्युएशन आणि एम्प्लॉयमेंट ऑफर. म्हणजे काय, तुमचा इंटरव्ह्यू वगैरे झाला की तुम्हाला तिथे पहिलं एक छोटंसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन येतं की जे इंटरनल HRच करतात, म्हणजे 99% केसेसमध्ये, ओके. किंवा मग ते 6व्या स्टेप नंतर होतं. बट इथे छोटंसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे काय असतं, इथे होतं की तुमच्याकडे डॉक्युमेंट मागवले जातात, बेसिक डॉक्युमेंट डिस्कस करूयात आपण. बेसिक डॉक्युमेंट्स मागवले जातात. त्या डॉक्युमेंट्समध्ये
काही डिटेल्स तुम्हाला अजून ईमेलमध्ये लिहिलेले असतात आणि ते डॉक्युमेंट्समधून पण काही डिटेल्स ते घेतात आणि ते चेक करतात की तुमच्या रिझ्युमे मध्ये लिहिलेलं आणि तुम्ही डॉक्युमेंट दिलेले ते बरोबर आहेत का. एक छोटंसं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन ते करतात तिथे आणि मग ते तुम्हाला ऑफर रिलीज करतात की हां, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव बीन सिलेक्टेड. ओके, अशी ऑफर तुम्हाला देतात. कारण इव्हॅल्युएशन करतात म्हणजे काय, ते तुमचं थोडंसं इनिशियल चेक करतात की बाबा तुम्ही खरंच सगळे डिटेल्स बरोबर दिलेत का म्हणून. आणि 6वा स्टेप झाल्या म्हणजे 6वी स्टेप झाल्यानंतर मग तुम्हाला ते कंपनीमध्ये इंडक्शन वगैरे करून तिथून तुमचे एम्प्लॉयमेंट जर्नी ही स्टार्ट होते, तुमची तुमच्या जॉबसाठी सुरुवात होते. ओके, आणि मग सुरुवात झाल्यानंतर ही बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस अस्तित्वात येते, तिथे पिक्चरमध्ये येते. आता कधी-कधी ऑफर रिलीज केली 6व्या आणि 7व्या स्टेपमध्ये पण बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन स्टार्ट होतं किंवा मग तुम्ही कंपनी जॉईन केल्यानंतर पण ते स्टार्ट होतं. ठीक आहे, याच्यामध्ये कधीही ते स्टार्ट होतं, त्या कंपनीवरती डिपेंड आहे. आता हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन कोण करतं, तर 90 ते 95% केसेसमध्ये एक थर्ड पार्टी हायर केली जाते. हायर करतात म्हणजे काय करतात की त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं की हे आमचे एम्प्लॉई आहेत, यांचं व्हेरिफिकेशन करा. अशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये की जे कंपन्यां म्हणजे दुसऱ्या कंपनीसाठी ते बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करण्यासाठी मदत करतात. म्हणजे काय की कंपनी एकदा तुम्ही सिलेक्शन झालं की ते सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळं ते थर्ड पार्टीला देतात. मग ही थर्ड पार्टी तुमच्याबद्दल सगळा एक रिपोर्ट तयार करते, व्हेरिफिकेशन करते आणि मग या कंपनीला प्रोव्हाइड करते. ठीक आहे, तिथे तुम्ही सिलेक्ट झालात. ओके, आता ती थर्ड पार्टी कंपनी काय करते ते हळूहळू आपण बघूच. आता समजा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुमची ऑफर आलेली आहे, तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू झालं किंवा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झालात आणि तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू झालं. आता पुढे काय लगेच बघू. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं रिक्रुटमेंट प्रोसेस. मग आता इथे व्हेरिफिकेशन प्रोसेस, बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस. आता इथे काय होतं की हे इम्पॉर्टंट 5 चेक्स कोणतीही कंपनी असेल ते बघतात. ओके, पहिलं जे आहे ते तुमचं ॲड्रेस चेक. ओके, ॲड्रेस चेक केला जातो, तुमचं एज्युकेशन चेक केलं जातं. ठीक आहे, तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक केलं जातं, एम्प्लॉयमेंट चेक केलं जातं, रेफरन्स चेक केले जातात. बरोबर, आता याच्यामध्ये सगळे डिटेल्स आपण इन डिटेलमध्ये आपण बघूयातच. ठीक आहे, बट हे क्रिमिनल चेक वगैरे कधी कधी करतात, कधी नाही करत. बट या 4 गोष्टी तर 100% होतात. म्हणजे तुमचा ॲड्रेस जिथे तुम्ही राहताय, परमनंट किंवा टेम्पररी ॲड्रेस, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पूर्ण, किती एज्युकेशन झालं, डिग्री, 10वी 12वी जे काय असेल ते. एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, जर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल तर तुमचं ते एम्प्लॉयमेंट चेक डिटेलमध्ये होतं की किती कंपन्यामध्ये काम केलेलं आहे, कुठे केलेलं आहे, PF फॉर्म 16 सगळं. आणि मग तुम्हाला रेफरन्स विचारतात की तुम्ही कोणासोबत काम केलं होतं अगोदरच्या कंपनीमध्ये, ते काही रेफरन्स मग त्यांना ते ईमेलवरती वगैरे कन्फर्म करतात. अशा पद्धतीने शॉर्ट व्हेरिफिकेशन एक प्रोसेस असते. शॉर्ट म्हणजे खूप मोठी असते, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतोय. बरोबर, आता अजून काही पुढचे डिटेल्स आपण बघू, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगतोय. मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड. आता जे ह्या व्हेरिफिकेशन करतं ना, त्याच्यामध्ये हे काय काय करतं, तर बघा हे स्क्रीनवरती तुम्हाला 9 मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स दिलेले आहेत आणि हे लागतात आणि हे मेडिकल आणि क्रिमिनलसाठी हे थोडंसं ऑप्शनल ठेवलेलं आहे मी, कारण जास्त कंपन्यांमध्ये एवढं काही डिटेल्स विचारत नाहीत. बट काही काही कंपनी हे क्रिमिनल रेकॉर्ड किंवा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट वगैरे हे विचारतात. आता 9 तुम्हाला हे डिटेल्स लगेच सांगतो फास्टमध्ये. आयडेंटिटी प्रूफमध्ये काय विचारतं, आधार कार्ड, पॅन कार्ड असेल तुमचं की जे तुम्ही आयडेंटिटी व्हेरीफाय करू शकता, ते तुम्हाला तिथे द्यायचं आहे. पासपोर्ट साईज फोटो. ठीक आहे, ॲड्रेस प्रूफ म्हणजे काय, तुमचं रेंट ॲग्रीमेंट असेल, आधार कार्डावरती तुमचा जो ॲड्रेस असेल तो. ठीक आहे, तर तुम्ही तो देऊ शकता. जर टेम्पररी राहत असेल तर तुम्ही PGमध्ये किंवा कुठेतरी फ्रेंड्सबरोबर, ठीक आहे, बॅचलर म्हणून. आणि फ्लॅट तुमचा रेंटने असेल तर तिथे रेंट ॲग्रीमेंट वगैरे हे द्यावं लागतं. ठीक आहे, टेम्पररी. आणि परमनंटसाठी तुमचं आधार कार्ड वगैरे असतं. दोन्हीपैकी कोणतं तरी एक किंवा दोन्हीही तुम्हाला द्यावे लागतात. मग डिग्रीचे सर्टिफिकेट्स किंवा मार्कशीट्स 10वी 12वीचे असतील ते डिग्रीचे सेमेस्टर वाईज कधी कधी मागतात किंवा इयर वाईज किंवा तुमची डिग्री पासआउटचे सर्टिफिकेट मागतात. ओके, देन 5वा हे एक्सपिरियन्स लेटर. एक्सपिरियन्स लेटर म्हणजे काय की तुम्ही अगोदर एक्सपिरियन्स दाखवत असाल तर, आता तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर, फ्रेशर असाल तर हे 5वा आणि 6वा पॉईंट, तुमचा 7वा, हे 5वा 6वा 7वा 8वा 9वा हे इथून पुढे काहीही उपयोगाचं नाही आहे. तुम्ही फ्रेशर असाल तर एवढं असेल, फाईन. ठीक आहे, आता एक्सपिरियन्ससाठी कसं असेल, एक्सपिरियन्स लेटर लागेल तुम्हाला. जेवढं काही कंपनीमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असेल सगळ्यांचे एक्सपिरियन्स लेटर हे 100% लागतील. देन रिलिव्हिंग लेटर, कधी कधी रिलिव्हिंग लेटर नसतं तर त्याला ईमेल चालेल. ठीक आहे, देन एम्प्लॉयमेंट रेफरन्स म्हणजे जिथे जिथे तुम्ही काम केलं तिथला एक एक रेफरन्स, तुमचा मॅनेजर, टीम लीड किंवा तुमचा कलिग असेल, एखादा मित्र असेल त्याचा रेफरन्स तुम्हाला मागतात. ओके, जर तुम्ही ऑन रोल असाल किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कशी असला तिथे फॉर्म 16 असतो. जर तुमची सॅलरी ही त्या टॅक्सेबल इन्कममध्ये येत असेल तरच फॉर्म 16 लागतो. कधी कधी ते मग टॅक्सेबल नसेल तर ते मागत नाही आहेत. PF 100% सगळीकडेच असतो. ओके, त्यामुळे PF डॉक्युमेंट्स हे लागतातच. ठीक आहे, सॅलरी ही तुमची कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे आणि सॅलरी ही तुमची चेकने वगैरे असं तुम्ही म्हणत असाल तर मग हे 8वा 9वा पॉईंट ॲप्लिकेबल होत नाही आहे. बट हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही खरंच ऑन रोलवरती आणि चांगल्या कंपनीमध्ये करता तर हे तुम्हाला 9
डॉक्युमेंट्स जे आहेत ते त्यांना देता आलेच पाहिजेत. ओके. आणि देन मग मेडिकल आणि क्रिमिनलमध्ये, मेडिकलमध्ये एखाद्या MBBS डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे ना, क्रिमिनलमध्ये मग पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे, हे खूप रेअर केसेसमध्ये मी पण पाहिलेलं आहे. बट हे तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय. हे कधीही विचारू शकतं. हे डिपेंड आहे तुमच्या कंपनीवरती किंवा त्या थर्ड पार्टी कंपनीवरती. आता तुम्ही ज्या कंपनीमध्ये सिलेक्ट होणार आहे किंवा झालेला आहे त्या कंपनीला हे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात, किंवा कधी कधी ते एक लिंक पाठवतात, एक ईमेल करतात, त्याला तुम्हाला रिप्लाय द्यायचा असतो, एक फॉर्मॅट देतात की हे सगळे डिटेल्स भरून द्या, किंवा जी थर्ड पार्टी कंपनी व्हेरिफिकेशन करते ती तुम्हाला मेलवरती किंवा पोर्टल असतं त्यांचं एखादं, त्याच्यावरती हे डॉक्युमेंट्स म्हणजे अपलोड करायला सांगतात. बरोबर. चला, आता काही इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतोय की जे तुम्हाला काळजीपूर्वक म्हणजे हाताळायचे आहेत. ठीक आहे. काय करायचं आहे, पहिला पॉईंट आहे ते मी सांगतोय तुम्हाला की करेक्ट इन्फॉर्मेशन टू HR. ठीक आहे. आता करेक्ट इन्फॉर्मेशन टू HR म्हणजे काय, जे HRला डिटेल्स तुम्ही देताय तो तुम्हाला फॉर्मॅट वगैरे देतोय किंवा रिझ्यूममध्ये, त्याला बरोबर डिटेल्स द्यायचे आहेत. त्याला तुम्ही फसवण्याचा प्रयत्न करू नका, किंवा तोच तुम्हाला हायर करतोय. तर जे काही डिटेल्स देताय तुम्ही 10-20 वेळा चेक करा. ओके. आणि त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नको आहे, काही छोटीही एक पॉईंटचा बी मिस्टेक तुम्हाला करायची नाही आहे. ठीक आहे. समजा तुम्ही डेट ऑफ बर्थ देताय ती तर बरोबर देताय, बट तुम्ही हे तुमची डेट ऑफ पासिंग देताय. ठीक आहे. आणि ती तुमची जर 15 ऑगस्टला असेल किंवा 14 ऑगस्टला असेल आणि तुम्ही 13 ऑगस्ट देताय, चुकीचं आहे, ते नाही चालणार. ठीक आहे. सो ती इन्फॉर्मेशन HRला देताना सगळी बरोबर द्या. आता नेक्स्ट आहे ते फिल करेक्ट इन्फॉर्मेशन. म्हणजे काय की तुम्ही जे HRला किंवा त्या ईमेलला रिप्लाय करताय किंवा कोणत्याही लिंकवरती कोणत्या पोर्टलवरती डिटेल्स अपलोड करताय, तिथे व्यवस्थित डॉक्युमेंट्स किंवा तुमचे जे डिटेल्स आहेत पर्सनल प्रोफेशनल ते व्यवस्थित फिल करायचे आहेत. ठीक आहे. देन तिसरं आहे ते ओनली सॉफ्ट कॉपीज अपलोड करायचे आहेत. कोणतीही कंपनी आजकाल तुमचे फिजिकल डॉक्युमेंट मागत नाही आहे, त्यामुळे कोणालाही तुम्ही फिजिकल डॉक्युमेंट देऊ नका. स्कॅन कॉपी आहे तीच द्या. सिस्टममध्ये तुमच्या फोल्डर बनवा, एक PDF बनवा आणि तीच पाहिजे ती सगळ्यांना द्या. कोणालाही तुमची हार्ड कॉपी द्यायची गरज नाही आहे, कोणी मागत नाही आहे, फसू नका. देन चौथा आहे, कोणीही तुम्हाला जॉबसाठी किंवा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनसाठी थर्ड पार्टी असू देत, कंपनी असू देत, पैसे मागत नाही. असं कोण असेल तर ते फ्रॉड आहे. कोणालाही तुम्ही बळी पडू नका. मराठी माणसांनो लक्षात ठेवा, इथे सगळे फसतात. पेमेंट जर कोण मागत असेल तर तिथे अजिबात तुम्ही जाऊ नका. पाचवा आहे CIN नंबर. आता कधी कधी तुमची कंपनी पाठीमागच्या 5-10 वर्षापूर्वी तुम्ही काम केलं आणि ती कंपनी बंद पडली, पण लक्षात ठेवा त्याचे कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर असतो, त्याला CIN म्हणतात. तर तो तुम्हाला द्यायचा आहे, तर तुम्हाला ते ॲक्सेप्ट करतात. आणि तुम्ही ज्या ज्या कंपनीमध्ये काम केले ती कंपनी रजिस्टर्ड पाहिजे, त्याचा CIN नंबर पाहिजे. तर ऑफर लेटरवरती किंवा त्या कंपनीकडून तो घेऊन ठेवा, ते इम्पॉर्टंट आहे. देन ज्यावेळेस हे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू असतं त्यावेळेस तुमच्या फॅमिली मेंबरला सांगून ठेवा, घरी आई-वडिलांना, भावाला. ठीक आहे. किंवा तुम्ही रेंटनी राहत असाल तिथे ओनरला सांगा, किंवा PGमध्ये राहत असाल तर तो PG ओनरला सांगा. कारण व्हेरिफिकेशन होत असताना तुमचा तो थर्ड पार्टीचा माणूस तुमच्या घरी जातो, चेक करतो. व्हेरिफिकेशन हे 100% ॲड्रेस व्हेरिफिकेशन हे होत असतं, लक्षात ठेवा. तर तुमच्या घरच्यांना किंवा तो मित्रांना सांगितलं तर त्यांनी सांगायला पाहिजे की हां इथेच राहतात वगैरे. इथे तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवायचं आहे. ओके. देन अगेन तुम्हाला इन्फॉर्म करायचं आहे तुमच्या मॅनेजरला, फ्रेंडला, याचा तर तुम्ही रेफरन्स दिलेला आहे. कारण का की त्याला ईमेल जातात किंवा त्याला मेसेज किंवा कॉल जातात आणि त्याला विचारलं जातात की तुमच्याबरोबर हे होते का. बरोबर. तर त्यांनी तुम्हाला चांगला फीडबॅक देता आला पाहिजे. तुमच्या पर्सनल डिटेल्स किंवा एज्युकेशन डिटेल्स एवढी डीपमध्ये नाही विचारत, बट तुम्ही कसं आहात, तुमचं बिहेवियर काय आहे आणि तुम्ही खरंच तिथे काम केलेलं आहे का, असा हा त्यांना ईमेल जाऊ शकतो किंवा कॉल जाऊ शकतो. तर तुमच्या मित्रांना ते काळजीपूर्वक हाताळायला सांगा. तुमच्या मॅनेजरला कॉल करून ठेवा, टीम लीडला कॉल करून ठेवा आणि ते सगळं त्यांना इन्फॉर्म करा. ओके. तर हे 7 इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्या लक्षात ठेवायचे आहेत बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन चालू असताना. आता याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स देताना तुम्ही सगळ्या सॉफ्ट कॉपी प्रॉपर व्हेरिफिकेशनसाठी द्यायच्या आहेत. कुठेही चूक करायची नाही आहे. कोणत्याही पोर्टलवरती अपलोड करताना जे तुमच्या डॉक्युमेंटवरती डेट आहे, इयर आहे, मार्क्स आहेत, ते प्रॉपर भरायचे आहेत. कुठेही पॉईंट्सचा पण डिफरन्स टाकायचा नाही आहे. आता या व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं एम्प्लॉयमेंट व्हेरिफिकेशन होतं, मग ते फिजिकल व्हेरिफिकेशन होतं, तिथे कंपनीमध्ये जातात किंवा बाहेरून ॲड्रेस व्हेरिफिकेशन करतात, कंपनीच्या HRला मेल करतात. लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्ही जे इन्फॉर्मेशन देताय ते तुमच्या HRला वगैरे माहिती पाहिजे. कधी कधी तुमच्या फ्रेंडकडून तुम्ही डॉक्युमेंट घेत असता. ठीक आहे. त्याची एखादी कंपनी असते तिथे काम केलं असं म्हणून दाखवत असता, त्यालाही सांगून ठेवा असे मेल आल्यानंतर कसा रिप्लाय करायचा. ठीक आहे. आणि कुठेही फ्रॉड करण्याचा लय प्रयत्न करू नका मित्रांनो. थोडंसं केअरफुली या गोष्टी हँडल करा. ओके. तुमच्या मित्रांना सांगून ठेवायचं आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन 100% होतं, कोणतीही कंपनी असू देत. ओके. एज्युकेशनमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स बघितले जातात, पण कधी कधी तुमचे युनिव्हर्सिटी किंवा ते व्हेरिफिकेशन होतं. कधी कधी कॉलेजवरती पण गेलेले आहेत व्हेरिफिकेशन करण्यासाठी, ते मला आजकाल ऐकायला भेटतं आहे.
त्या थर्ड पार्टी कंपन्यांना त्यांचं तेवढंच काम असतं, त्यामुळे ते प्रामाणिकपणे तुमचे ईच अँड एव्हरी डिटेल्स हे व्हेरीफाय करतात. क्रिमिनल चेकच्या बाबतीत मला असं ऐकायला भेटलं एका ठिकाणी की ते त्यांच्या गावामध्ये गेले, त्या म्हणजे एका कॅन्डिडेटच्या, आणि तिथल्या लोकांना विचारलं की ह्याचं रेकॉर्ड कसं आहे, म्हणजे हा काय करतो, कुठे करतो, हा कसा आहे, ठीक आहे. आणि मग तुम्हाला कधी कधी ते पोलीस व्हेरिफिकेशन पण मागतात, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, कधी तरच मागतात, लक्षात ठेवा. सो अशी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस असते, हे डॉक्युमेंट्स असतात, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत. आता बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सक्सेस झालं हे तुम्हाला कसं कळेल? तर लक्षात ठेवा, हे तुम्हाला कधीच कळत नसतं. तुम्हाला जोपर्यंत काही क्वेरी येत नाही आहे, 6 महिन्यानंतर वगैरे तुम्हाला प्रोबेशन पिरियड संपला तुमचा, ठीक आहे, तर म्हणायचं तुमचं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि कुठेही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो, तुमच्या करिअरसाठी आणि तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सक्सेस झालं आहे. पण आता तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल की अहो, सक्सेस झाले बरोबर आहे, पण फेल झालं तर काय करणार? तर त्याचं पण आन्सर मी आता आहे माझ्याकडे. तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन तुमचं जर फेल झालं तर तुम्हाला ते कसं कळतं? तुम्हाला HR इन्फॉर्म करतो किंवा कधी कधी सेकंड चान्स भेटतो तुम्हाला की तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये हे प्रॉब्लेम आलेला आहे आणि ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. सेकंड चान्स देतो, कारण का चुकून तुमची काही तिथे डेट किंवा इयर, मार्क्स किंवा काही तुमचं चुकून बाय मिस्टेकली तुम्ही पोर्टलमध्ये टाकलेलं आणि सबमिट केलेलं असतं, तुमच्या लक्षात नाही, नकळत झालेलं असतं, त्यामुळे तुम्हाला सेकंड चान्स हा भेटतो. तर लक्षात ठेवा, सेकंड चान्स हा खूप रेअरली लकीली भेटतो. नाहीतर मग तुमचं पहिल्या स्टेपमध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जर फेल झालं तर तुम्हाला तिथे तुमची नोकरी गमावावी लागेल. तुम्ही सिलेक्शन झाला असेल तुमचं आणि जॉईन झाला नसाल तर तुमची ऑफर टर्मिनेट होते. जर जॉईन झाला असेल तिथून तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी रिझाईन करून तुम्हाला कंपनीमधून ठीक आहे, सध्या तरी असं मी तुम्हाला डिमोटिवेट करत नाही आहे, बट तिथून तुम्हाला कंपनीमधून काढून टाकलं जाईल, ठीक आहे. किंवा तुम्हाला प्रॉपर जस्टिफिकेशन देता आलं तर तुम्ही ते जस्टिफिकेशन देऊन तुम्ही परत पुढे त्यांना रिइनिशिएट करण्यासाठी पण रिक्वेस्ट करू शकता, त्यांना ईमेल करू शकता. बट ते खूप रेअरली होतं. त्यांना एकदा डाऊट आला आणि त्यांचं व्हेरिफिकेशन तुमचं सक्सेसफुल नाही झालं तर तुमचं तिथेच व्हेरिफिकेशन कॅन्सलेशन होतं, ठीक आहे. तुमचं जॉब कॅन्सलेशन, ऑफर कॅन्सल, ठीक आहे, सगळं तुमचं कॅन्सल आणि परत त्या कंपनीमध्ये तुम्हाला चान्स भेटणं खूपच अवघड आहे, ठीक आहे. मग तुमच्या मनामध्ये एक क्वेश्चन आला असेल की मी एका कंपनीमध्ये फेल झालं, मग चुकून झाला असेल किंवा इंटेन्शनली झाला असेल किंवा तुम्ही काही चुकून केलंच असेल, ठीक आहे. तर मग अशा लोकांसाठी कसं असेल की दुसरीकडे तुम्ही अप्लाय करू शकता. असं काही तुम्हाला ब्लॅकलिस्ट वगैरे कोणीही करत नाही आहे आजकालच्या जगामध्ये, ठीक आहे. त्यामुळं ते थोडंसं केअरफुली हँडल करा. PF फॉर्म 16 ह्या गोष्टी आहेत त्या मॅन्डेटरी आजकाल मागतायत सगळे, ठीक आहे. बँक स्टेटमेंट ही चांगल्या चांगल्या कंपन्या मागत आहेत, ठीक आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथे बँक स्टेटमेंट हे कधी कधी ऑप्शनल आहे, ठीक आहे. काही काही कंपन्या मागतात, ठीक आहे. बँक स्टेटमेंट हे तुम्हाला लागू शकतं. सो ते लक्षात ठेवा, बँक स्टेटमेंट, ठीक आहे. अजून याच्यापेक्षा वेगळं काही डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार नाही आहेत, ठीक आहे. सो त्यामुळे काही टेन्शन नका घेऊ. ओके, एवढं झालं की तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सक्सेसफुल होतं मित्रांनो, आणि लक्षात आलं असेल या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला, ठीक आहे. काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये टाका. याच्यापेक्षा वेगळा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, टाईप करून पाठवा मला. मी 100% रिप्लाय करतो. एकही कमेंट नाही आहे आपण रिप्लाय करत नाही आहे. चला मग, धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. जय महाराष्ट्र मित्रांनो.